नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले भूगोल या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. IT हब म्हणून ओळख असणारे महाराष्ट्रातील शहर कोणते? IT हब म्हणून ओळख असणारे महाराष्ट्रातील शहर आहे पुणे शहर. महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून कोयना नदीला ओळखले जाते. महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी या जिल्ह्याला लाभला आहे. पावसाळा आणि हिवाळा ऋतू दरम्यानचा काळ टिंबटिंबचा काळ म्हणून ओळखला जातो. पावसाळा आणि हिवाळा ऋतू दरम्यानचा काळ संक्रमणाचा काळ म्हणून ओळखला जातो. टिंबटिंब नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते. तापी नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते. भूकंप लहरीची तीव्रता टिंबटिंब या एककात मोजली जाते. भूकंप लहरीची तीव्रता रिश्टर या एककात मोजली जाते. पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे उजनी धरण. हवेचे अस्तित्व वातावरणाच्या टिंबटिंब या थरात आढळते. हवेचे अस्तित्व वातावरणाच्या तपांबर या थरात आढळते. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे बुध ग्रह. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असणारे ठिकाण निवडा. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे महाबळेश्वर. आंबेसरी हा टिंबटिंबचा एक प्रकार आहे. आंबेसरी हा पाऊसचा एक प्रकार आहे. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे बरोबर क्रम आहे भीमा, कृष्णा, तापी आणि गोदावरी. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रात पश्चिम घाट या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते. खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदीच्या निक्षेपण कार्याने निर्मित होत नाही? हिमगह्वर हे भूरूप हिमनदीच्या निक्षेपण कार्याने निर्मित होत नाही. वादळाचा वेग टिंबटिंब या एककात मोजला जातो. वादळाचा वेग नोट्स या एककात मोजला जातो. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते? दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त आहे विषुववृत्त. पुल्लर-लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुल्लर-लेणी नागपूर या जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते? खालीलपैकी चांदोली राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते. खालीलपैकी कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे? खालीलपैकी लक्षद्वीप या बेटांची निर्मिती ही प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे. तपांबर हा पृथ्वीच्या लगतचा वातावरणाचा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे टिंबटिंब किलोमीटर उंचीपर्यंत आढळतो. तपांबर हा पृथ्वीच्या लगतचा वातावरणाचा भाग
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 11 किलोमीटर उंचीपर्यंत आढळतो. खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात? खालीलपैकी गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह हा खालीलपैकी कोठे निर्माण होतो? भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह हा पेरू नजीकच्या प्रशांत महासागरामध्ये निर्माण होतो. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी पॅरन या बेटावर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाला म्हटले जाते? भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा खालीलपैकी शेती या व्यवसायाला म्हटले जाते. महाराष्ट्रातील खालील सागरी किल्ले दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा. महाराष्ट्रातील सागरी किल्ले दक्षिणेकडून उत्तरेकडे विजयदुर्ग, जंजिरा आणि सिंधुदुर्ग हे क्रम योग्य आहे. भाऊ महाजन यांनी खालीलपैकी कोणते त्रैमासिक सुरू केले? भाऊ महाजन यांनी ज्ञानदर्शन हे त्रैमासिक सुरू केले. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे खोपोली येथील जलविद्युत केंद्र. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे? राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे आहे. सागर तळावर तीव्र भूकंप होऊन टिंबटिंबसारखी आपत्ती निर्माण होते. सागर तळावर तीव्र भूकंप होऊन त्सुनामीसारखी आपत्ती निर्माण होते. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा, रायगड येथील. मध्य हिमालयाचा भाग खालीलपैकी कोणत्या देशात आहे? मध्य हिमालयाचा भाग नेपाळ या देशात आहे. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. पॉटझॉल हा मुद्र प्रकार टिंबटिंबमध्ये आढळतो. पॉटझॉल हा मुद्र प्रकार सूचीपर्णी वनांमध्ये आढळतो. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? लाहोर शहर रावी नदीच्या काठावर वसले आहे. विसंगत पर्याय निवडा. सरोवर. विसंगत पर्याय आहे फतेह सागर सरोवर, आंध्र प्रदेश येथील. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.